प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम, जय श्री राम। श्रीमद् वाल्मीकी रामायण बालकांड सर्ग 7। इक्ष्वाकू वंशातला राजा दशरथ याच्या काळामध्ये अयोध्या नगरी, तिथले नागरिक, तिथलं व्यवस्थापन, तिथली शोभा हे सारं काही वाखाणण्यासारखं होतं। त्याचबरोबर दशरथ हे जे राज्य शकट हाकत असे, ते राज्य शकट हाकण्यासाठी म्हणून त्याचे 8 मंत्री नेमलेले होते। हे जे 8 मंत्री होते, हे सारेच्या सारे मंत्री सल्ल्याच्या तत्वाला जाणणारे होते। म्हणजे सल्ला कसा द्यावा, तो राज्याच्या हिताचा कसा असेल, नागरिकांच्या हिताचा कसा असेल, राजाच्या हिताचा कसा असेल, या संबंधीचा सारासार विचार करून स्वतःचा स्वार्थ त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न ठेवता दिलेला जो निखळ नितळ अंतःकरणाने जो सल्ला असतो, त्या सल्ल्याला तत्व असतं। आणि मग या तत्वाचे जे जाणकार आहेत, अशा प्रकारचे हे 8ही मंत्री होते। ते इतके चाणाक्ष होते, इतके जणू काही मानसशास्त्रज्ञ होते की समोरच्याच्या देहबोलीवरून त्याच्या मनामध्ये जे काही व्यापार चाललेले असत, त्या व्यापारांचं त्यांना आकलन होत असे आणि ते लगेचच साऱ्या गोष्टींचा अंदाज करून ते निर्णयाला येऊ शकतील, इथपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता अत्यंत तीक्ष्ण अशा प्रकारची होती। सारेच्या सारेच ते मंत्री जे होते, ते डोळ्यात तेल घालून राज्याचं हित साधणारे असेच होते। त्यामुळेच त्या सगळ्याच्या सगळ्या मंत्र्यांचं सगळीकडे, म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये राज्याचा परकीयांशी जो संबंध असतो, त्यामध्ये, युद्धामध्ये, या साऱ्याच गोष्टीमध्ये, सगळ्याच क्षेत्रामध्ये ते यशस्वी ठरलेले होते। ते सारेच्या सारे लोक शुद्ध आचार विचारांचे असेच होते आणि ते राजकीय कार्यामध्ये नेहमीच मग्न असायचे। राज्याचाच विचार त्यांच्या मनामध्ये नेहमी असायचा। असे हे जे सगळे मंत्री होते,
त्या मंत्र्यांची नावं अशा प्रकारची होती: दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल आणि बहुतेक साऱ्यांच्या परिचयाचे असणारे सुमंत्र. हे ते सगळे 8 मंत्री होते. आणि हे 8ही मंत्री अर्थशास्त्राचे जाणकार होते. आता हे जे अर्थशास्त्र आहे हे आधुनिक अर्थशास्त्राशी निगडीत तर आहेच, म्हणजे धनाचा विचार तर त्यात आहेच. राज्याच्या प्रकृतीच्या दृष्टीने धनाची आवश्यकता ही असतेच असते, तेव्हा त्या गोष्टीचे तर ते जाणकार होतेच होते. पण वेदांगांचा अर्थ काढणं, त्या काळामध्ये जे अधिष्ठित जे नीतिनियम असतील त्यांचे अर्थ काढणं, लोकांच्या मनामध्ये जी खळबळ चाललेली असेल त्या संबंधीचे अर्थ काढणं, लोकस्थितीचे अर्थ काढणं, या संबंधी सुद्धा ज्यांना सखोल अशा प्रकारचं ज्ञान असायचं ते ज्ञान या साऱ्याच्या साऱ्या मंत्र्यांकडे असल्यामुळे या साऱ्यांनाच अर्थशास्त्राचे जाणकार असे म्हणत असत. आणि यांच्या साहाय्याने राजा दशरथ हे कोसल देशाचं आणि साऱ्या पृथ्वीचं राज्य सांभाळत असे. तो अयोध्येमध्ये राहत असे, परंतु अयोध्येमधून पृथ्वीचं सगळं साम्राज्य सांभाळणं ही गोष्ट तो या मंत्र्यांच्या सगळ्या बुद्धी चापल्यावरती, वागण्यावरती आणि नीतिमत्तेवरती करत असे. त्याचबरोबर राजाने आणखी काही गोष्टी केली होती. जे धर्मकार्यामध्ये ज्यांचं सहाय्य नेहमी होत असे, मनोव्यापारांमध्ये होत असे, अशा प्रकारे ज्यांचा आधार राज्याला होता, जे सन्माननीय असे राजपुरोहित होते, असे महान वसिष्ठ मुनी हेही राजाच्या त्या सल्लागारामध्ये होते. वामदेव होते आणि हे दोघं जे होते हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ असे गणले जात असत. याशिवाय आणखी ऋषीमंडळ हे राजाच्या सहाय्यार्थ होतं. त्यामध्ये सुयश होते, जाबाली होते, काश्यप होते, गौतम होते आणि दीर्घायुष्य ज्यांना लाभलेलं होतं ते मार्कंडेय होते. आणि कात्यायन नावाचे ऋषी हे राजाच्या सहाय्यार्थ त्या ऋषींच्या मध्ये होते. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये होती की राजाचे ज्या ऋत्विजांच्या बरोबर पूर्व परंपरागत अशा प्रकारचे संबंध होते ते सुद्धा राजाला सहाय्यभूत ठरत होते आणि राजाच्या मंत्र्याचे काम ते करत असत. मंत्री याचा अर्थ मंत्रणा करणारे, विचार विनिमय करणारे, गुपित राखणारे आणि योग्य प्रकारचा सल्ला देणारे, राज्याच्या हिताचं रक्षण करणारे, आशय शुद्ध आचार विचारांचे जे लोक राजाने आपल्या सहाय्यार्थ नेमलेले असतात त्यांनाच मंत्री असं म्हणतात. आणि या मंत्र्यांमध्ये या ऋषीमुनींचा आणि या साऱ्या यशस्वी लोकांचा समावेश त्या ठिकाणी महाराज दशरथांनी केलेला आपल्याला दिसतो. हे सगळेच्या सगळे विद्वानच होते, प्रवीण होते, वेदांगांच्या मध्ये प्रवीण होते आणि इतर सगळ्याच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव हा फार मोठा असल्यामुळे ते सारेच्या सारेच लोक विनयशील होते, सलज्ज होते, आपल्या कार्यामध्ये ते अत्यंत कुशल असे होते, जितेंद्रिय होते आणि श्रीमंत होते. ते फक्त धनाच्या बाजूने श्रीमंत होते असं नाही, तर आचार विचारांनी, शुद्ध आचरणाने सुद्धा ते श्रीमंत होते, महात्मा होते. शुद्ध आत्म्याचे असल्यामुळे ते महान असेच होते सारे. शस्त्रविद्येचे ज्ञानी होते. ते केवळ सल्लागार मंडळ वगैरे अशाच गोष्टीत नव्हते, तर शस्त्रास्त्र विद्या त्यांना अवगत होती, सुदृढ होते, आरोग्यही चांगलं होतं त्यांचं, पराक्रमी होते आणि आपापल्या कार्यामध्ये यशस्वी होते. सगळेच्या सगळेच लोक अत्यंत
राजकारणाचा व्यवहार करत असल्यामुळे सावध होते. अष्टावधानी अशा प्रकारचे हे सगळे लोक होते आणि राजाच्या आज्ञेप्रमाणेच ते कार्य करत असत. त्यामुळे ते अत्यंत तेजस्वी होते, क्षमाशील होते, कीर्तिमान होते आणि एवढी सगळी गुणवत्ता प्राप्त केलेली असल्यामुळे वागण्याचे व्यवहार त्यांना अवगत होते. हसून खेळून मन न दुखावता पण आपलं म्हणणं न सोडता जे राज्याच्या हिताचं आहे, राजाच्या हिताचं आहे, नागरिकांच्या हिताचं आहे ते म्हणणं त्यांनी कधीही सोडलं नाही. परंतु आपलं म्हणणं मांडत असताना अत्यंत हसत खेळत कोणाच्याही मनाला ओरखडा उठणार नाही अशा प्रकारे ते त्या ठिकाणी राजाला साहाय्यभूत ठरत होते. त्याचबरोबर आपला जो शत्रुपक्ष असेल त्या शत्रुपक्षाकडची इत्थंभूत अशा प्रकारची जी माहिती असते ती माहिती ते काढत असत. आपला शत्रू काय करतो आहे, त्याच्या मनामध्ये कुठले विचार येत आहेत, तो कुठल्या योजना आखतो आहे, त्याने कुठल्या योजना आखून अंमलात आणलेल्या आहेत या संबंधीची सारी गुप्त माहिती ते आपल्या गुप्त खात्याकडनं, गुप्त हेरांकडनं काढून घेत असेत. या साऱ्यांची राजाने आपल्या पदरी ज्या वेळेला ही सगळी मंडळी घेतलेली असते त्यावेळेला त्यांच्या अनेक प्रकारच्या परीक्षा त्याला घ्याव्या लागतात आणि त्या साऱ्या परीक्षा घेऊन झालेल्या होत्या. हे लोक असे न्यायनिष्ठुर होते की जर त्यांच्या मुलाने जरी काही अपराध केला असेल तर त्याला शिक्षा देण्यामध्ये त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलेलं नव्हतं. एवढ्या न्यायनिष्ठुरतेने ते राज्याच्या हिताची जपणूक करत असत. आता एवढं मोठं राज्य शकट जर हाकायचं असेल तर हे राज्य शकट हाकत असताना राजकोष हा चांगला असला पाहिजे, राजकोष नेहमीच भरलेला असला पाहिजे आणि तो राजकोष भरण्याचं काम हे सगळे लोक अत्यंत सचोटीने कोणालाही त्रास न देता परंतु अत्यंत कुशलतेने राजकोष भरण्याचं काम हे करत असत. त्याचबरोबर साऱ्या पृथ्वीचं राज्य जिथे सांभाळायचं आहे त्या ठिकाणी त्यांचं जे सैन्य आहे त्या सैन्याची भरती करणं, चतुरंग सैन्य उभं करणं या कामी सुद्धा ते नेहमीच तत्पर असत आणि हे कार्य करण्यामध्ये ते मग्न राहत असत. आता एवढं सगळं जरी ते बलशाली असले आणि विजय प्राप्त केलेले असले तरी सुद्धा जर आपल्या शत्रूंनीही अपराध केलेला नसेल तर ते त्या शत्रूला कधीही त्रास देत नसत किंवा त्याची हिंसा करीत नसत. या सर्वांच्याच मध्ये शौर्य हा गुण होता आणि त्यांच्यामध्ये उत्साह भरलेला होता. शूरत्व तेव्हाच चांगलं दिसतं, शोभिवंत दिसतं ज्या वेळेला ते न्यायाने आपलं शौर्य गाजवत असतं, न्यायपूर्ण रीतीने वागत असतं. त्याच वेळेला ती शूरता शोभून दिसते. राजनीतीला अनुसरूनच ते हे सगळं काम करायचे आणि आपल्या राज्यामध्ये जे सत्पुरुष असतील त्या सत्पुरुषांचं रक्षण अग्रक्रमाने करण्याचं काम ही सारीच मंडळी करीत असत. ब्राह्मण आणि क्षत्रियांना कष्ट न देता म्हणजे त्यांच्याही न कळत ते न्यायाने त्यांच्याकडून करांची वसुली करत असत आणि राजाचा खजिना भरत असत. हे सारं काम ते अत्यंत कौशल्याने करत असत. अपराधी पुरुषांना जेव्हा शिक्षा करण्याचा प्रसंग येई त्यावेळेला त्या अपराधी माणसाची योग्यता जोखून, त्याची शक्ती जोखून, त्याचं बल जे आहे त्याचा अंदाज घेऊन त्याला कमी अधिक प्रकारच्या शिक्षा करण्याचं काम ते करत असत. कधी कठोर शिक्षा देण्याची वेळ आली तर ते मागे पुढे पाहत नसत, तर कधी कठोर शिक्षेची आवश्यकता नाही असं त्यांच्या लक्षात आलं
तर मृदू शिक्षेची योजना ते त्या ठिकाणी करत असत। या सगळ्यांच्या भावना अत्यंत शुद्ध असल्यामुळे आणि एकाच विचाराने सारे वागत असल्यामुळे, एकच ध्येय त्यांच्या पुढे असल्यामुळे हे सारेच्या सारे लोक त्या राज्यामध्ये प्रतिष्ठा पावून होते। परदेशात आणि देशात सगळ्यांनाच ते ठाऊक होते आणि असं लक्षात येतं की इतकं सुंदर संचालन या लोकांच्याकडनं चाललेलं असल्यामुळे त्या राज्यामध्ये कोणी खोटारडा मनुष्य, तुष्ट मनुष्य, स्त्री लंपट मनुष्य असा कुठेही शोधूनही सापडणार नाही, अशीच तिथली सगळी अवस्था होती। सगळीकडे शांतता असायची। सबंध राष्ट्र आणि नगरामध्ये कुणीही अपराधी नव्हते, कामांध पुरुष नव्हते आणि त्यामुळे उत्तम व्रताचं पालन करणारे आणि राजाचे हितचिंतक असणारे हे सारेच लोक नीतिमत्तेच्या डोळ्यांनी त्यांची दृष्टी जी होती आणि परिस्थितीचा अंदाज घेण्याची त्यांची जी क्षमता होती, ती क्षमता ही नीतिमत्तेवरती आधारलेली होती आणि त्यामुळे सारीकडेच शांतता नांदत होती। हे गुणवान असे जे मंत्री होते हे खरोखर इतके त्यागी होते आणि इतके न्यायनिष्ठुर होते की ते स्वतःच्याही बाबतीतला न्याय करायला कधीही मागे पुढे बघत नसत। म्हणूनच ते सगळे जे मंत्री होते हे गुरुतुल्य होते आणि आदरणीय असेच होते आणि त्याचमुळे राजाच्या अनुग्रहासाठी ते पात्र अशा प्रकारचे सगळे लोक होते। हे सगळेजण विचारपूर्वक आपापल्या बुद्धीनुसार बोलून विशिष्ट प्रश्नावरती, विशिष्ट समस्येवरती किंवा कुठला चांगलाही प्रसंग असेल तर त्याचा जो निर्णय करण्याची वेळ असते त्या निर्णयाला येण्यासाठी सर्व बाजूंनी साधक बाधक विचार करून, राज्याचं हित पाहून, राजाचं हित पाहून, आपल्या नागरिकांचं हित पाहून ते निर्णय करत असत आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगामध्ये जेव्हा या लोकांच्या परीक्षेची वेळ यायची, त्यांच्या निर्णयाचे काय परिणाम होतात हे पाहण्याची वेळ यायची, कसोटीला उतरण्याची वेळ यायची, त्यावेळेला हे सारे लोक गुणवान असल्याचं सिद्ध व्हायचं। कधीही त्यांच्याकडे गुणहीनत्व आलेलं नाही। एवढंच नाही तर यांच्यामध्ये जे व्यवहार कुशलतेची डावपेच करायची असतात आणि प्रसंग हा कुशलतेने सोडवण्याची वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला अनेक वार संधी कराव्या लागतात। संधी करता करता कधी कधी विग्रह सुद्धा करावा लागतो आणि हे संधी आणि विग्रहाचं जे शास्त्र आहे ते या साऱ्यांनाच अवगत असल्यामुळे, ते यामध्ये निपुण असल्यामुळे ते अत्यंत कुशलतेने अशा प्रकारचा हा प्रश्न सहजरीतीने सोडवत असत आणि म्हणूनच ते स्वभावतः सहजपणे अशा रीतीचे संपत्तीशाली होते। ही दैवी संपत्ती त्यांच्या बाजूला होती। ते सूक्ष्मपणाने कुठल्याही प्रश्नाचा विचार करत असत। त्याचमुळे ते नीतिशास्त्राचा अवलंब करायचे आणि नीतिशास्त्रामध्ये ते जाणकार असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचं सोडवणूक करत असताना नीतिमत्तेची दृष्टी समोर ठेवूनच ते त्या गोष्टीचा विचार करत असत, त्या संबंधीचा निर्णय घेत असत। अशा प्रकारे या गुणवान अशा मंत्र्यांच्या बरोबर हा निष्पाप राजा दशरथ आपलं राज्य शकट त्या ठिकाणी हाकीत होता। गुप्तचरांच्या द्वारे आणि शत्रू राज्याच्या वृत्तावरती या लोकांचं लक्ष असल्यामुळे प्रजेचं धर्मपूर्वक पालन करणं हे राजाला शक्य होत असे। प्रजापालन करत असताना हे सारेच्या सारे लोक अधर्मापासून नेहमीच दूर राहत असत आणि त्याचाच परिणाम असा की या लोकांची ख्याती ही तिन्ही लोकांच्या मध्ये झालेली होती। कारण ते तेवढे उदारही होते,
सत्यप्रतिज्ञ असे होते. आणि म्हणूनच पुरुष सिंह राजा दशरथ हा अयोध्येमध्ये राहून संपूर्ण कोसल देशाचे आणि संपूर्ण पृथ्वीचे राज्य हा करत असे आणि यशस्वी रीतीने करत असे. या राजाला त्याच्या बरोबरीचा देखील असा कोणी शत्रू उरलेला नव्हता. साऱ्या शत्रूंचा त्याने नायनाट करून टाकला होता. आणि त्यामुळे त्याच्या मित्रपरिवारामध्येच फार मोठी संख्या होती. सारेच त्याचे मित्र होते. आणि जे सामंत लोक होते पृथ्वी तलावर सारीचकडे, ते सामंत लोक त्याच्या चरणावरती नेहमीच नतमस्तक झालेले असत. आणि त्याच्या पराक्रमाने, म्हणजे राजाचा जो पराक्रम, आता हे त्याचे जे लोक होते ते सगळेच नीतिमान असल्यामुळे महाराजांचा पराक्रम सुद्धा त्याच पद्धतीचा तेजस्वी असा होता. आणि अशा तेजस्वी राजाच्या तेजस्वी पराक्रमामुळे त्या राज्यातले सगळे शत्रू, सगळे चोर हे नष्ट झालेले होते. खरोखर पाहू जाता देवांचा राजा जो इंद्र असतो तो स्वर्गलोकात राहून तिन्ही लोकांमध्ये राज्य करतो, तिन्ही लोकांचं राज्य शकट हाकत असतो. त्याचप्रमाणे हा राजा दशरथ अयोध्या नगरीमध्ये राहून या पृथ्वी तलावरचं संपूर्ण राज्य तो करत असे. त्याचे मंत्री हे मंत्रणा करायचे, विचार विनिमय करायचे. आणि हा सगळा विचार विनिमय आणि ही सगळी मंत्रणा अर्थातच गुप्त असायची. तेव्हा ही गुप्तता अखेरपर्यंत पोटामध्ये राखून ठेवणं हा फार मोठा गुण आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची गुप्तता ही कधीही त्यांनी बाहेर येऊ दिली नाही. अशा प्रकारे गुप्तता राखण्यासाठी म्हणून जे आतून सामर्थ्य पाहिजे ते सामर्थ्य या लोकांच्याकडे होतं. आणि राज्याचं हित राखणं हाच प्रधान हेतू त्यांच्यामध्ये होता. हे सारेच्या सारे लोक स्वामिनिष्ठ होते. राजावरती त्यांची श्रद्धा होती, शूर होते, कार्यकुशल होते. ज्याप्रमाणे सूर्याची किरणं असतात त्याप्रमाणे राजा दशरथाचे हे सगळे लोक म्हणजे हे त्याची किरणं आहेत. आणि यांच्या साह्याने राजा दशरथ अतिशय यशस्वीप्रमाणे अयोध्या नगरीतले लोक, कोसल राज्य आणि संपूर्ण पृथ्वीवरती राज्य करत असे. आणि त्यामुळेच इक्ष्वाकू वंशाचा हा राजा दिगंत कीर्तिमान आणि तेजस्वी असा ठरला, जगामध्ये प्रसिद्ध पावला. या ठिकाणी सर्ग 7वा पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम. श्रीराम श्रीराम श्री